महिलांना अर्ध तिकीट, मग पुरुषांनी काय पाप केलं, हाच प्रश्न तुम्ही रोज विचारत होता. तर आता पुरुष बांधवांनो तयार व्हा, कारण तुमच्यासाठी एक धमाकेदार आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता एस टी प्रवासात महिलाप्रमाणेच पुरुषांनाही थेट हाफ तिकीट मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी घोषणा केली असून राज्य सरकारने अधिकृत GR काढून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमावलीत हा मोठा बदल केलेला आहे. खरं सांगायचं तर बऱ्याच दिवसापासून पुरुषांच्या मनात हीच मोठी तक्रार होती की सगळ्या सवलती फक्त महिलांनाच का, आम्हाला कधी हाफ तिकीट मिळणार. पुरुषांचा हा राग आणि सवाल अखेर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आणि त्यांनी पुरुषांना दिलासा देणारा हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. पण या मोठ्या सवलतीमागे सरकारने एक अट देखील टाकलेली आहे. ती अट म्हणजे सर्व पुरुषांनाच हा हाफ तिकीटचा लाभ मिळणार नाही. ज्या पुरुषांकडे एक खास कागदपत्र असेल आणि जे पुरुष 5 महत्त्वाच्या नियमात बसतील त्यांनाच या सवलतीचा फायदा घेता येणार आहे. ही सवलत येत्या 15 ऑगस्टपासून लागू होणार असून त्या अर्जासाठी एक विशिष्ट कागदपत्र काढून घेणं अनिवार्य आहे. जे पुरुष लवकरात लवकर कागदपत्र काढतील त्यांनाच ही सूट मिळेल. त्यामुळे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नेमक्या कोणत्या पुरुषांना ही सवलत मिळणार आहे, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील आणि अर्ज कसा भरायचा व कुठे भरायचा, आणि ही योजना कोणत्या तारखेपासून व कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही एस टीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खरोखरच खूप मोठी खुशखबर आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा कसा घ्यायचा हे समजून घेण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पहा. आपली लालपरी म्हणजेच लाडकी एस टी गेली 80 वर्ष ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत प्रत्येक प्रवाशाला सुरक्षितपणे सोडण्याचं काम करत आहे. तुम्हाला आठवत असेल, सरकारने महिला प्रवाशांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला होता, ज्यानुसार महिलांना एस टी तिकीट दरात तब्बल 50% सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही महिला प्रवाशाला एस टीने प्रवास करताना अर्धेच तिकीट लागते. ही योजना सुरू झाल्यानंतर असंख्य महिलांनी एस टीने प्रवास करायला सुरुवात केली. याच योजनेच्या अभूतपूर्व यशामुळे प्रेरित होऊन आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुरुषांनाही तिकीट दरात सवलत देण्याची मोठी घोषणा केलेली आहे. पुरुषांनी अनेकदा ही भावना बोलून दाखवली होती की सगळ्यात सवलती, सर्व तिकीट फक्त महिलांनाच का मिळतं, पण आता पुरुषांसाठी सुद्धा ही मोठी योजना आणलेली आहे, ज्यानुसार महाराष्ट्रात एस टीने प्रवास करताना पुरुषांना विशेष सूट मिळणार आहे. आता ही सवलत नेमकी काय आहे, ती कोणत्या पुरुषांना मिळणार आणि यासाठी कोणत्या अटी आहेत, ही सर्व माहिती मी तुम्हाला यापुढे देणारच आहे. पण त्याआधी या योजनेमुळे एस टी महामंडळाला कसा फायदा होणार आणि ही योजना कधीपासून लागू होणार आहे ते आधी जाणून घेऊया. कारण सध्या एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि महिलांना आधीच 50% सवलत मिळालेली आहे. मग आता पुरुषांना सवलत दिल्याने नक्की काय होईल, याचं सोपं उत्तर म्हणजे एस टीच्या प्रवाशांसाठी संख्या प्रचंड वाढेलच. प्रवाशांना हा प्रतिसाद लक्षात घेऊन एस टी महामंडळाने असा विचार केला की जर पुरुषांनाही ही सवलत दिली तर अधिकाधिक पुरुष प्रवासी एस टीने प्रवास करायला सुरुवात करतील. यामुळे महामंडळाचा तोटा होण्याऐवजी उलट नफाच वाढणार आहे. म्हणूनच या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा करण्यात आलेली आहे. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की ही सवलत नेमकी कोणत्या प्रवाशांसाठी लागू असणार आहे आणि यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागणार आहे. कारण आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलेलो आहोत. ही सवलत किती टक्के लोकांना मिळणार आणि कधीपासून सुरू होणार, तर लगेच जाणून घेऊया. कारण योजनेची तारीख खूप जवळ आलेली आहे आणि ही योजना सुरू होण्याआधी तुम्हाला कोणती कागदपत्र ठेवावी लागतील हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यापूर्वी एस टी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सांगायचं तर 70 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला, मग ते पुरुष असो वा महिला असो, 100% मोफत प्रवासाची सोय देण्यात आलेली आहे. आधी यासाठी कोणतेही ओळखपत्र चालायचं ज्यावर वयाचा पुरावा असायचा. फक्त नंतर सरकारने नियमात बदल केला आणि मूळ ओळखपत्र अनिवार्य केलेलं आहे. ओळखपत्रावर तुमचं पूर्ण नाव आणि अचूक वय असणं खूप गरजेचं आहे. कारण काही ओळखपत्रावर फक्त जन्माचं वर्ष असतं, महिना आणि तारीख नसतेच. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण माहिती असलेले ओळखपत्र अपडेट करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मग आता प्रश्न पडतो की पुरुषांच्या या नव्या सवलतीसाठी काही वेगळं कागदपत्र किंवा वेगळा अर्ज भरावा लागणार आहे का, आणि ही सूट नेमकी कोणत्या बससाठी व किती टक्के असणार आहे. तर सर्वात आधी तारीख नीट समजून घ्या. ही योजना येत्या 15 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. 15 ऑगस्टपासून राज्यातील ठराविक बसमध्ये ही सवलत मिळायला सुरुवात होईल.
एस.टी. महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुरुष प्रवाशांसाठी 15% सवलतीचीही मोठी घोषणा केलेली आहे. होय, पुरुषांना लांब पल्ल्याच्या बसमध्ये थेट 15% सूट मिळणार आहे. पण यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. ती अट कोणती? ही 15% सूट फक्त लांबच पल्ल्याच्या बससाठी लागू असणार आहे. आता लांब पल्ल्याच्या बस म्हणजे नक्की कोणत्या? तर 15 ऑगस्ट 2026 पासून जर तुम्ही प्रवास करत असाल तर ई-शिवनेरी किंवा इतर प्रीमियम आणि वातानुकूलित बसमध्ये ही सूट मिळणार आहे. उदाहरणार्थ पुणे ते मुंबई, पुणे ते नाशिक किंवा राज्यांतर्गत इतर लांबच्या प्रवासासाठी ही सवलत लागू असेल. इतकंच नाही तर जर तुम्ही पुण्यावरून बंगळुरूला जात असाल तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच्या प्रवासावर तुम्हाला ही 15% सवलत मिळेल आणि सीमेपुढील प्रवासांचे मात्र पूर्ण तिकीट भरावे लागेल. आता यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? जर तुम्हाला फक्त तुमचं मूळ ओळखपत्र, ओरिजिनल ID प्रूफ बसच्या वाहकाला म्हणजेच कंडक्टरला दाखवावं लागेल, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याची खात्री होईल. कारण ही योजना केवळ महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुषांसाठीच आहे. आता यातील सर्वात महत्त्वाची अट जरा लक्ष देऊ नका. जर तुम्ही अचानक बस स्थानकावर गेलात, थेट बसमध्ये चढले आणि कंडक्टरने 15% सवलत मागितली तर ती अजिबात मिळणार नाही. कारण ती सवलत केवळ ॲडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. म्हणजे जर तुम्ही बस स्टँडवर जाऊन थेट तिकीट काढलं जर तुम्हाला सवलत मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला आधीच ऑनलाईन तिकीट बुक करावं लागेल. एस.टी. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा त्याच्या मोबाईल ॲपवरून बुकिंग करणं अनिवार्य आहे. कारण प्रवासादरम्यान तुमचं ऑनलाईन तिकीट आणि मूळ ओळखपत्र कंडक्टरला दाखवावं लागेल. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही एजंटमार्फत बुकिंग केली तर एस.टी. महामंडळाच्या अधिकृत सिस्टीमवरूनच झालेलं असावं. जर तुम्ही इतर कोणत्याही खाजगी ॲपवरून बुकिंग केली तर ती 15% सूट लागू होणार नाही. ऐका, सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमच्या प्रवासाचं मूळ तिकीट 100 रुपये असेल तर 15% सवलतीनुसार ₹15 कमी होऊन ती तिकीट तुम्हाला फक्त 85 रुपयात पडेल. फक्त अट एकच, पूर्व आरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे मित्रांनो, या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमचं ओळखपत्र अपडेट ठेवा, ऑनलाईन बुकिंग करा आणि प्रवासाचा आनंद घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एस.टी. डेपोमध्ये जाऊन चौकशी करू शकता. पण जर तुम्हाला या योजनेचा संपूर्ण फायदा घ्यायचा असेल तर मी सांगतो त्या सोप्या स्टेप नक्की समजून घ्या. पहिली गोष्ट, तुमचं आधार कार्ड किंवा इतर कोणतीही शासकीय ओळखपत्र अपडेट ठेवा. कारण त्यावर तुमचं पूर्ण नाव आणि जन्मतारीख स्पष्ट दिसणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा कधी एस.टीने प्रवास करायचा विचार करत असाल तर तेव्हा ऐनवेळी बस स्थानकावर जाऊन तिकीट काढणं पूर्णपणे टाळा. कारण तिथे ही 15% सवलत मिळणार नाही. तिसरी गोष्ट, एस.टी. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा त्याच्या ऑफिशियल मोबाईल ॲपवर जा. चौथी गोष्ट, तुमचं खातं लॉग इन करा. प्रवासासाठी तारीख 15 ऑगस्ट 2026 किंवा त्यानंतरची निवडा आणि बसचा प्रकार निवडताना ई-शिवनेरी किंवा प्रीमियम AC बस निवडा. पाचवी गोष्ट, तुम्ही सीट आणि माहिती भरताना नाव व वय योग्य टाका. पेमेंट करण्यापूर्वी 15% सवलत लागू झालेली आहे की नाही ते तपासा आणि ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा. तिकीट बुक झाल्यावर त्याचा मेसेज किंवा PDF फाईल मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवा. प्रवासाच्या दिवशी बसमध्ये चढताना कंडक्टरला तुमचं ऑनलाईन तिकीट आणि मूळ ओळखपत्र दाखवायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या आणि सर्व मित्र नातेवाईकांपर्यंत आणि विशेष एस.टी. प्रवास करणाऱ्या पुरुषांपर्यंत नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.